आजचा दिवस फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आहे. आपल्या शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. जिथे स्वराज्याचं बीज पेरलं गेलं, तिथे शिवरायांच्या तलवारीने अन्याय चिरडला गेला आणि जिथून उठला तो आवाज, हर हर महादेव. तो रायगड, तो प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, विजयदुर्ग, प्रत्येक दरवाजात, खिंडीत, दगडात आणि मातीत शिवरायांचा श्वास आजही जिवंत आहे. या किल्ल्यांमुळेच आज आपल्या इतिहासाला जागतिक मान्यता मिळाली आहे. हे फक्त गडकिल्ले नाहीत, तर तीर्थस्थळे आहेत आपल्या महाराष्ट्राची. हे आपल्या अभिमानाचं संजीवनी ठिकाण आहे. आणि आता हेच किल्ले आपल्या संस्कृतीचा, पराक्रमाचा आणि नेतृत्वाचा आदर संपूर्ण जगाला दाखवून देतील. अभिमान वाटतो मला माझ्या राजाचा, त्या प्रत्येक मावळ्याचा ज्यांनी शिवरायांचं स्वप्न साकार केलं, लढवून टिकवलं आणि आज त्यांच्याचमुळे आपल्या वीरतेचं, नेतृत्वाचं आणि स्वराज्याचं जगाने मान्य केलेलं ओळखपत्र आपल्याला मिळालं. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या मातीला जगाने वाकून मानाचा मुजरा केलाय. जगदंब, हर हर महादेव.